विशेष पथक अहिल्यानगरमध्ये मराठीची तपासणी करणार, विषय न शिकवणाऱ्या शाळांची मान्यता जाणार। अहिल्यानगरमधील शाळांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे। आता मराठी विषय शिकवला नाही तर संबंधित शाळेवर थेट 1 लाख रुपयांचा दंड होऊ शकतो आणि त्यानंतरही नियमांचे पालन केले नाही तर त्या शाळेची मान्यता रद्द होण्याची कारवाई होणार आहे। मंडळी, राज्य सरकारने सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये 1ली ते 10वी पर्यंत मराठी भाषा शिकवणे आणि तिची परीक्षा घेणे अनिवार्य केले आहे। या नियमांची अंमलबजावणी होते की नाही याची तपासणी करण्यासाठी आता विशेष पथके जिल्हाभरातील शाळांची पाहणी करणार आहेत। जर एखाद्या शाळेत मराठी विषय शिकवला जात नसल्याचे आढळले तर सर्वप्रथम त्या शाळेला नोटीस दिली जाईल। त्यानंतर खुलासा मागवला जाईल। खुलासा समाधानकारक नसेल तर 1 लाख रुपयांचा दंड आकारला जाईल आणि तरीही नियमांचे पालन झाले नाही तर संबंधित शाळेची मान्यता रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल। अहिल्यानगर जिल्ह्यात सध्या 446 इंग्रजी माध्यमांच्या शाळा असून या सर्व शाळांमध्ये मराठी विषय अनिवार्यपणे शिकवला जातो की नाही याची विशेष तपासणी केली जाणार आहे। म्हणूनच येत्या काळात जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये तपासणी मोहीम राबवली जाणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शाळांवर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे।